नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 10 जुलै 2026चे जेवढे महत्त्व चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो. पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील बारीपाडा येथे 15 दशलक्ष वर्ष जुने एक सागरी जीवाश्म सापडलेलं आहे? हे बारीपाडा नावाचं ठिकाण कोणत्या राज्यात असेल? तर हे राज्य आहे ओडिशा, पर्याय क्रमांक 4. ओडिशा लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच भारताने रेवा सुंदरजा आंब्याची जी पहिली व्यावसायिक निर्यात आहे, ही निर्यात कोणत्या देशाला पाठवून इतिहास रचलेला आहे? ही आंब्याची जात आहे. जसं आपण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये हापूस आंबा, केशर आंबा म्हणतो, तसं रेवा सुंदरजा आंबा आहे. हे कोणत्या राज्यातील असेल? हे आंबा आहे रेवा जिल्ह्यामधील, म्हणजेच मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यामध्ये, रेवा जिल्हा आहे, या जिल्ह्यामधील विशेषतः हे आढळणारे एक आंबा आहे, ज्याला रेवा सुंदरजा आंबा म्हणतो. आपण त्याला जी.आय. टॅग देखील भेटलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ही जी आंब्याची पहिली व्यावसायिक निर्यात आहे, ते आपण सिंगापूरला केलं. ओके, ते आपण पाठवलेलं आहे, सिंगापूरला नाही. याचं उत्तर आहे UAE, पर्याय क्रमांक 1. UAE लक्षात ठेवा, ज्याची राजधानी आहे अबुधाबी. UAEची राजधानी अबुधाबी आहे. UAEमध्येच दुबई नावाचं ठिकाण आहे. या दुबईमध्येच बुर्ज खलिफा आहे. बुर्ज खलिफा संपूर्ण जगातील सर्वात उंच इमारत आहे, लक्षात ठेवा. बुर्ज खलिफा ज्या दुबईमध्येच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCचं हेडक्वार्टर देखील आहे. मग काही दिवसापूर्वी आपण सिंगापूरला देखील एका आंब्याची निर्यात केली. ते आंबा कुठला असेल? तर तो आंबा आहे बंगनपल्ली आंबा. आंध्र प्रदेशमध्ये मिळणारं बंगनपल्ली आंबा, याची देखील पहिली आपण व्यावसायिक निर्यात केली आहे या सिंगापूरमध्ये. ओके, आंबा हा भारताचा काय आहे? राष्ट्रीय फळ आहे, हेही विसरू नका. आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. आणि आंब्याचं जर झाड म्हटलं, आंब्याचं झाड हे महाराष्ट्राचं राज्यवृक्ष आहे. महाराष्ट्राचे वृक्ष कुठलं असेल? आंबा हे झाड. अच्छा, एक क्वेश्चन विचारतात, नेहमी विचारतात पेपरला, आंब्याचं शास्त्रीय नाव काय? तर आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मँजीफेरा इंडिका. मँजीफेरा इंडिका असं म्हणतो आपण आंब्याचं. आंब्याचं हे शास्त्रीय नाव आहे ॲक्च्युअली. चला, पुढचा प्रश्न. ही जी काय अधिक माहिती मी तुम्हाला सांगतो ना, ही सगळी माहिती कामाची आहे. कारण कुठला प्रश्न कसं विचारतील काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्न नुसतं चालू घडामोडी बघून फायदा नाही आहे. त्यासोबत जी कव्हर केलं तर तुम्हाला भरपूर जास्त मार्क मिळून जातील आणि पास होताल. चला, पुढचा प्रश्न आहे. नुकतेच पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त तीजन बाई यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या नृत्याशी संबंधित होते? एक नृत्य आहे पांडवानी नृत्य, पर्याय क्रमांक 3. पांडव नृत्य जो आहे तो मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यामध्ये साजरा करणारा हा नृत्य आहे पांडवानी नृत्य. याचे प्रसिद्ध नृत्यांगना होत्या. यांचं खूप लहान वयामध्ये विवाह देखील झालेला आहे आणि विवाह झाल्या दुसऱ्या वर्षापासून यांनी हा नृत्य करायला सुरुवात केली. तीजन बाई त्यांचं नाव. याचं नुकतंच 70 वर्षी निधन झालेलं आहे. यांना पद्म जो पुरस्कारांपैकी पद्मविभूषण पुरस्कार देखील देण्यात आला होता, लक्षात ठेवा. पांडव नृत्य मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. बाकी यक्षगान कोणत्या राज्याचं असेल? यक्षगान हे नृत्य आहे कर्नाटकचं, मणिपुरी आहे मणिपूरचं, ओडिशा आहे ओडिशाचं. आणि भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य आहेत, हेही विसरू नका. भारतामध्ये किती शास्त्रीय नृत्य येतं? 8 शास्त्रीय नृत्य येतं. बाकी लोकल नृत्य तर भरपूरच आहे. ज्याला आपण लोकनृत्य म्हणतो. उदाहरणार्थ लावणी, तमाशा महाराष्ट्रामध्ये जे आहेत ना, गरबा, दांडिया, हे येतं गुजरातमध्ये. तसं 8 मात्र शास्त्रीय नृत्य. कुठले कुठले असतील? एक कथ्थक आहे. कथ्थक आहे उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो. त्यानंतर आहे कथकली. कथकली आहे. आणि दुसरं आहे मोहिनी अट्टम. मोहिनी अट्टम हे दोन्ही येतं केरळमध्ये. भरतनाट्यम आहे खूप महत्त्वाचं. भरतनाट्यम हे तमिळनाडूमध्ये येतं. तमिळनाडू भरतनाट्यम. त्यानंतर आहे कुचिपुडी. कुचिपुडी हे कुठे येतं? हे येतं आंध्र प्रदेशमध्ये आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा. हे 1, 2, 3, 4 हे 5 आहे. 6वा आहे ओडिशी. ओडिशी. 7वा आहे मणिपुरी. मणिपुरी. आणि 8वा आहे सत्रिया. सत्रिया. सत्रिया कुठं असेल? आसाम राज्यामध्ये येतं. हे 8 शास्त्रीय नृत्य विसरू नका.
चला पुढचा प्रश्न तिसरा. नुकत्याच 65व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ज्योती याराजीने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत किती सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवून सुवर्णपदक तर जिंकलंच आहे, शिवाय 2026च्या आशियाई खेळामध्ये आपले स्थान निश्चित केलं. तर हे व्यक्ती तर 12.99 सेकंद जवळपास 13 सेकंदाच्या आतमध्ये यांनी 100 मीटरचा जो काही रेकॉर्ड आहे तो केलेला आहे आणि भारतामधील सर्वात फास्ट सर्वात स्पीड धावणारी महिला देखील त्यांनी बनलेले आहेत. ज्योती याराजी लक्षात ठेवा 100 मीटर शर्यत आहे. ही अडथळा शर्यत आहे हे महत्त्वाचं आहे. नुसतं धावाचं नाही आहे, अडथळा शर्यत आहे ही. ओके 12.99 सेकंद. ज्योती याराज संबंध कोणत्या खेळाशी विचारतील तर हे धावक आहेत, स्प्रिंटर आहेत, IMP. पुढचा चौथा प्रश्न. 2025-26 या आर्थिक वर्षात 3.59 जवळपास 3.5 लाखाच्या वर कोटीच्या वर जास्त एकूण GST संकलनासह कोणत्या राज्याने भारतात आघाडी घेतलेली आहे? ओके. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला काय म्हटलं आहे? भारताची GST राजधानी आता असं म्हटलं कारण सर्वात जास्त GST महाराष्ट्रामधून संकलित होतं. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. ओके. लक्षात ठेवा महाराष्ट्र हा 1 नंबरला येतो GSTच्या मध्ये आणि 2 नंबरला कोण असेल तर तो आहे कर्नाटक. ओके. कर्नाटक आहे लक्षात ठेवा 2 नंबर आणि 3 नंबरला कुठला असेल? 3 नंबर आहे गुजरात. 3 नंबरला आहे गुजरात. बस हे 3 तरी टॉप लेव्हलचे GSTचे जे राज्य आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि 1 जुलै 2017 मध्ये संपूर्ण भारतामध्ये GST लागू झाला आहे आणि GST लागू करणारा संपूर्ण भारतातील पहिला राज्य कोणतं असेल तर तो राज्य आहे आसाम. GST लागू करणारं भारतात पहिलं राज्य आहे आसाम. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा आणि फ्रान्स जो आहे संपूर्ण जगामध्ये पहिला देश आहे जो संपूर्ण जगावरती काय केलं आहे संपूर्ण जगामध्ये काय केलं आहे GST लागू केलं आहे. GST हा कसा आहे? हे एक अप्रत्यक्ष कर आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण. 101वी घटना दुरुस्ती केली भारतीय राज्यघटनेमध्ये आणि आपण एक नवीन कलम टाकलं. लक्षात ठेवा हे काय आहे? GST हे कुठलं आहे? हे एक अप्रत्यक्ष कर आहे. अप्रत्यक्ष कर आहे आणि कलम 279 ए काय सांगतं? GST परिषद सांगतं. GST काउन्सिल जे आहे जे GST दर ठरवतं आणि सध्या GSTचे दर किती असतील? हे आहे 5% आणि 18%. हे 2 दर आहेत सध्या लक्षात ठेवा. IMP आहे. आपण GST स्लॅब जे आहेत हे कमी केलेले आहेत. बाकी ठीक आहे. विजय केळकर समिती आहे. या विजय केळकर समिती शिफारशीनुसार GST आलेले आहे भारतामध्ये. नेक्स्ट पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनतांग अधिपूर्णा हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? हा देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशियाच्या दौऱ्यावरती आहेत भारताचे पंतप्रधान लक्षात ठेवा नरेंद्र मोदी आणि विशेष म्हणजे काय इंडोनेशियाच्या संसदेमध्ये भाग घेणारे किंवा भाषण करणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण असतील? पहिले पंतप्रधान आहेत ज्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. ओके. इंडोनेशियाच्या संसदेमध्ये भाग घेणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ओके. भारताचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत लक्षात ठेवा. बाकी इंडोनेशियाची राजधानी काय? जकार्ता आहे ते आपण पुढे बघूयात. बघा 34 जे काही जागतिक पुरस्कार आहेत हे नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. नुकतंच भेटले आहे इंडोनेशियाचं पुरस्कार. मग इंडोनेशिया राजधानी काय असेल? जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे आणि नुसंतारा हे इंडोनेशियाची नवीन राजधानी आहे जे बोर्निओ बेटावरती येतं. लक्षात ठेवा ही नवीन राजधानी होणार आहे इंडोनेशियाची. ज्याचं चलन आहे इंडोनेशियन रुपया. राष्ट्राध्यक्षाचा प्रबोवो सुबियंतो आणि प्रबोवो सुबियंतो हे 2026च्या जो प्रजासत्ताक दिन आहे भारताचं या प्रजासत्ताक दिनामध्ये हे प्रमुख पाहुणे होते. सॉरी 2026 नाही 2025 मध्ये. गेल्या वर्षी होते आणि 2026ला कोण होते प्रजासत्ताक दिनाच्या ओके दिनाच्या वेळी प्रमुख पाहुणे? युरोपियन युनियनचे प्रमुख होते. 2026 प्रबोवो सुबियंतो आणि इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष फर्स्ट डॉक्टर सुकार्नो म्हणतो पण ह्यांना. डॉक्टर सुकार्नो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होता आणि हे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा उपस्थित होते भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून. म्हणजे भारताचे प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिनी पहिले कोण होते? डॉक्टर सुकार्नो इंडोनेशियाचे. बाकी गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती हे 2 युद्धाभ्यास भारत व इंडोनेशिया यांच्या दरम्यान साजरा केला जातो. ज्वालामुखी पर्वत शिखरे आहेत इंडोनेशियामध्ये माउंट क्राकाटोवा, माउंट अगुंग, माउंट मेरापी आणि माउंट केलूत. आसियान जी संघटना आहे ज्याला आपण असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन असोसिएशन म्हणतो एशियन म्हणतो आपण.
या एसियानचं मुख्यालय आहे जकार्तामध्ये. 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली नुकतंच इंडोनेशियानं. आणि प्रमुख बेटे येतं जावा, सुमात्रा आणि सुलावेसी. सुलावेसी द्वीप तुमच्यासाठी नवीन असेल, लक्षात ठेवा आता. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच कोणत्या राज्यात 3ऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्राण्यांवरील प्रात्यक्षिक सराव, ज्याचं नाव आहे पशुजन्य युद्ध अभ्यास, हे पार पडलं 2026 मध्ये. हे ओके, मानवापासून मानवाला आणि प्राण्यांना जे एकमेकांच्या समन्वयातून किंवा यांच्यापासून जंतूपासून जे आजार तयार होतात, ह्या आजारावरती कंट्रोल ठेवण्यासाठी 5 दिवसांचं हे काय सराव आहे, प्रात्यक्षिक सराव आहे. त्याचं नाव आहे पशुजन्य युद्ध अभ्यास. आणि हे पार पडलं ओके, विदिशा या जिल्ह्यामध्ये. आणि विदिशा जिल्हा येतं मध्य प्रदेशमध्ये, पर्याय क्रमांक 4. मध्य प्रदेश लक्षात ठेवा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि पशुजन्य युद्ध अभ्यास याला आपण त्याला मानतो. मग मध्य प्रदेश राजधानी भोपाळ आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. ओके, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. विधानसभा सदस्य संख्या 230. लोकसभा सदस्य 29. राज्यसभा सदस्य 11. राज्य मासा आहे महासीर. टोपण नाव आहे हार्ट ऑफ इंडिया. ओके, मध्य प्रदेशला काय म्हणतो आपण, हार्ट ऑफ इंडिया असं म्हणतो. आणि राष्ट्रीय उद्यान येतं पेंच, कान्हा, बांधवगड, संजय, कुनो, सातपुडा, वनविहार, पन्ना, माधव, मांडला प्लांट आणि फॉसेल. मांडला प्लांट, फॉसेल हे एकच आहे दोन्ही मिळून. हे आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच उत्तर प्रदेशमधील जलालाबादचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? महत्त्वाचे जे आहेत हे नाव चेंजमध्ये येतात. भरपूर ठिकाणचे भरपूर नावं देखील नुकत्याच काही दिवसापूर्वी चेंज झालेले आहेत, तुम्हाला माहिती असेल. ओके, मग हे बनले आहे जलालाबादचं तर नवीन नाव हे आहे परशुरामपुरी. पर्याय क्रमांक 1 परशुरामपुरी, लक्षात ठेवा. IMP आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे कुठलं, अयोध्या. ह्या अयोध्याचं पूर्वीच नाव काय होतं, फैजाबाद. ओके, अयोध्या जे शहर आहे या अयोध्याचं पूर्वीचं म्हणजे जुनं नाव आहे फैजाबाद. आता ह्याचं नवीन नाव आपल्या लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच अयोध्या. बाकी सर्वांना हे लक्षातच असेल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी नाव चेंज झाले. नुकतंच प्रधानमंत्री ऑफिस आहे PMO ऑफिस, ह्याचं नवीन नवीन नाव काय असेल, सेवा तीर्थ, लक्षात ठेवा. PMOचं सेवा तीर्थ असं करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये राजभवन असतात. राजभवनचं नाव आहे आता लोकभवन. राजभवनचं नाव चेंज करून लोकभवन असं करण्यात आलेलं आहे. माउंट अबूचं पण नाव चेंज झालं बघा. माउंट अबू जे थंड हवेचं ठिकाण आहे राजस्थानमधील, ह्याचं नाव काय असेल, अबू राज. अबू राज असं चेंज करण्यात आलं आहे. बाकी अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे, याचं पण नाव श्री विजयपुरम, श्री विजयपूर असं करण्यात आलेलं आहे. मग उत्तर प्रदेश निर्मिती काय आहे, 24 जानेवारी 1950 ची निर्मिती आहे. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. आनंदीबेन पटेल हे राज्यपाल आहेत. विधानसभा सदस्य संख्या 403 आहे. विधान परिषद सदस्य 100 आहे. लोकसभा सदस्य 80. राज्यसभा सदस्य 31 आहे. राज्य प्राणी आहे बाराशिंगा. आणि संयुक्त प्रांत याचं नाव चेंज करून उत्तर प्रदेश करण्यात आलं. कधी तर 1950 मध्ये. पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेनिमित्त भारतात डॅश डॅश रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिन हा साजरा केला जात असतो. 78वा स्थापना दिवस आहे. आणि 9 जुलैला असतं दरवर्षी. पर्याय क्रमांक 4 9 जुलै 1949 ची स्थापना आहे. कशाचं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं. अखिल भारतीय विद्यार्थी संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांची सर्वात मोठी संघटना, जे जे महानतम व्यक्तिमत्व होते भारतामध्ये होऊन गेले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर हे चालणारं संघटना आहे. बाकी आपण 15 ऑक्टोबरला जी डॉक्टर APJ अब्दुल कलाम जयंती असते, हा पण दिवस आपण भारतामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत असतो. विद्यार्थी दिन 15 ऑक्टोबरला पण असतं, लक्षात ठेवा. मग काही जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. 1 जुलैला साजरा केला जातो राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, GST दिवस, महाराष्ट्र कृषी दिन आणि SBI दिन. 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलैला आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन. 4 जुलैला अमेरिकन स्वातंत्र्य दिवस. 6 जुलैला असतो राष्ट्रीय ग्रामीण विकास दिन. 7 जुलैला आहे जागतिक क्षमा दिवस. 9 जुलैला आहे विद्यार्थी दिन. पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच कोणत्या राज्यातील सूस टेकडीवर कॅन्स्कोरा अग्नी या नवीन वनस्पतींचा शोध घेण्यात आलेला आहे? ओके, याचं नाव काय, सूस टेकडी आहे. सूस टेकडीवरती. आणि कॅन्स्कोरा अग्नी असायला म्हटलं जातं. म्हणजे ही अशी वनस्पती आहे साधारणतः. ओके, हे वनस्पतीच आहे जी आग लागू शकते जंगलामध्ये. ओके,
जंगलामध्ये ऑटोमॅटिकली आग लागू शकते अशी ही वनस्पती आहे, लक्षात ठेवा, ज्याला आपण कॅन्स्कोरा अग्नी असं म्हणण्यात आलेलं आहे. सूस टेकडी कुठं आहे? सूस टेकडी पुणेमध्ये आहे. पुणेमध्ये येतं सूस टेकडी, म्हणजे पुणे याचा अर्थ महाराष्ट्र पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र IMP आहे सूस टेकडी, लक्षात ठेवा. ही नवीन प्रजात आता शोधून काढण्यात आली पश्चिम बंगालमधील म्हणजे थोडक्यात काय आपल्या पश्चिम बंगाल नाही, पश्चिम घाट पुण्यामध्ये सूस टेकडीवरती. मग महाराष्ट्र आहे. निर्मिती आहे महाराष्ट्राची 1 मे 1960. भारतीय राज्यघटनेतील कलम 371 सांगतं विशेष तरतूद महाराष्ट्रासाठीचं. ओके, महाराष्ट्र आणि गुजरातसाठीचं कलम 371 लक्षात ठेवा. राजधानी मुंबई आहे. हिवाळी राजधानी मात्र नागपूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, विधानसभा सदस्य 288, विधान परिषद सदस्य 78, लोकसभा सदस्य 48, राज्यसभा सदस्य 19. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. राज्य मासा आहे सिल्वर पापलेट महाराष्ट्राचं. पुढचा अंतिम प्रश्न 10वा. नुकतेच आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्तीची घोषणा केलेले बेन स्टोक्स हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? बेन स्टोक्स बॉलर पण आहे आणि ठीक आहे, ऑलराऊंडर थोडं का तुम्ही, बॉलिंग पण आहे, बॅटिंग पण आहे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये जवळपास 7,000 धावा काढून सर्वात जास्त विकेट घेणारे हे जगातील एकमेव प्लेयर आहेत, लक्षात ठेवा. सॉरी, दुसरे प्लेयर आहेत ज्यांनी सर्वात जास्त टेस्ट क्रिकेटमध्ये 7,000 धावा आणि सर्वात जास्त विकेट घेतलेले आहेत. कळालं? बाकी मग हे बेन स्टोक्स कोणत्या देशाचे आहेत? इंग्लंड. पर्याय क्रमांक 2 इंग्लंडचे आहेत, लक्षात ठेवा. इंग्लंडची राजधानी काय असेल? लंडन आहे. लंडन आहे, जे थेम्स या नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. बाकी हे त्यातून महत्त्वाचे प्रश्न. चला कालच्या किंवा महत्त्वाच्या लेक्चरवरती प्रश्नावरती आपण एकदा नजर टाकूयात. AAPI मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नीता अंबानी. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले इनडोअर बॉटनिकल गार्डन वनस्पती उद्यान उभारले जात आहे? पटना. दरवर्षी जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा केला जात असतो? 6 जुलैला. दरवर्षी जागतिक क्षमा दिन कधी असतो? 7 जुलै. व्यावसायिक स्तरावर माचा चहाचे उत्पादन करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? आसाम. चर्चेतील I2C ही भारताला कोणत्या 2 देशांना जोडणारी 3,600 किलोमीटर लांबीची समुद्राखालची फायबर ऑप्टिक केबल आहे? ही आहे मलेशिया व सिंगापूर. नुकतेच केइको फुजिमोरी हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? पेरू. नुकतेच ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026चा विजेता संघ हा कोणता ठरला आहे? हा आहे ऑस्ट्रेलिया. बोर्जुली पाणथळ जागेला भारतातील 55वे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करण्यात आले असून ते कोणत्या राज्यात आहे? आसाम. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? हे आता R मुकुंदन. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकत्याच आलेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये भारतातील पहिली संस्था कोणती ठरलेली आहे? ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला. याचं उत्तर आपण उद्या जाणून घेऊयात. बाकी आपलं WhatsAppचं चॅनल आहे. तुम्ही WhatsAppला जाऊन चॅनलला सर्च करा, साईडला असतो, स्क्रोल केलं की साईडला भेटत असतो चॅनलचे. ग्रुप वेगळं आहे, चॅनल वेगळं आहे. चॅनल सर्च करा, चॅनलला तुम्ही जॉईन करा. या ठिकाणी तुम्हाला दररोज करंट अफेअर्सची जी काही माहिती आहे ती तुम्हाला पाठवून देत असतो या चॅनलवरती. बाकी टेलिग्राम चॅनलवर पण मी जे काही करंट अफेअर्स असेल किंवा कोणतीही जर माहिती असेल ते मी अपडेट पाठवून देत असतो. तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवू शकता. आणि जो आपलं अनुभूष्ट ॲप आहे, स्पेशल GKची बॅच आहे या ठिकाणी, तो देखील तुम्ही घेऊ शकता. चला इंस्टाग्राम आहे, या इंस्टाग्राम आयडीला नक्कीच तुम्ही फॉलो करून ठेवू शकता या ठिकाणी स्कॅन करून. भेटत उद्या सकाळच्या 6 वाजताच्या फ्रेश मॉर्निंगच्या लेक्चरमध्ये आणि आज रात्री लाईव्हच्या 9 वाजताची यूट्यूब चॅनलवरती. ओके, लक्षात ठेवा 9 वाजता. बाकी तुम्हाला माहिती आवडेल असेल शेअर करा, लाईक करा. तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.